पोलिसांचे मॉकड्रिल मात्र मॉल झाला मोकळा. सांगलीत दहशतवादी घुसल्याने पोलिसांनी केले मॉकड्रिल. सांगलीच्या मध्यवर्ती SFC मॉलमध्ये दहशतवादी शिरल्याने संपूर्ण मॉल पोलिसांनी मोकळा केला आणि यावेळी तात्काळ पोलिसांनी मॉलचा ताबा घेतला. तसेच श्वान पथक, दहशतवाद विरोधी पथकाला पाचारण करण्यात आले. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात यावेळी संपूर्ण मॉलची शोध मोहीम सुरू करण्यात आली. यावेळी काही दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आले तर जखमींना शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आणि हा सर्व प्रकार सांगलीकर पाहत होते. मात्र स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलिसांनी हे सुरक्षा मॉकड्रिल केल्याचं सांगण्यात आले. अखेर पोलिसांचे मॉकड्रिल सुरू असल्याचं समजल्यानंतर सांगलीकरांनी सुटकेचा निश्वास टाकला. त्यामुळे सांगलीत अफवांचे पीक उठले. पोलीस उपअधीक्षक अजय कोकाटे यांच्या उपस्थितीत हे मॉकड्रिल संपन्न झाले. यामध्ये सांगली शहर, विश्रामबाग, संजयनगर, वाहतूक शाखा, सायबर सेल, अग्निशमन, आरोग्य सेवा विभागाचे कर्मचारी सहभागी झाले. आज आम्ही SFC मॉल सांगली या ठिकाणी 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद विरोधी मॉकड्रिल घेण्यात आलेली आहे. जर एखादा दहशतवादी हल्ला झाला किंवा एखादा गंभीर सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला तर त्यावेळेला त्या प्रसंगासाठीची पोलीस डिपार्टमेंटची तयारी आहे का, तसेच वेगवेगळ्या डिपार्टमेंट सोबत समन्वय व्यवस्थित होतो का, आमचा रिस्पॉन्स टाइम हा रिस्पॉन्स एकदम व्यवस्थित दिला जातो का, तसेच नागरिकांची सतर्कता ही या बाबतीत राहावी यासाठी आम्ही आज या ठिकाणी मॉकड्रिल घेतलेली आहे. ती मॉकड्रिल अतिशय यशस्वी पद्धतीने आम्ही पार पाडलेली आहे. त्यामध्ये QRT तसेच BDDS टीम व सांगली सिटी डिव्हिजनचे सर्व प्रभारी अधिकारी व एक 60 अंमलदार या ठिकाणी हजर होते आणि या ठिकाणी आम्हाला SFC मॉल यांचे जे डायरेक्टर, कोऑर्डिनेटर आहेत त्यांनी या ठिकाणी याच्यासाठी आम्हाला मदत केलेली आहे. तसेच जे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत जसं फायर ब्रिगेड झालं, महापालिका फायर ब्रिगेड, ॲम्ब्युलन्स यांनी. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.